दिवाळी फराळातला सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे लाडूचे प्रकार. पण लाडू करायचे म्हटले की पाकाचं टेन्शन येतं. पण आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे बिना पाकाच्या रवा लाडूची. आणि तेही आपण हे जे रवा लाडू आहेत ते एकदम सोप्या पद्धतीने मिक्सरमध्ये तयार करणार आहोत. हो, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे हे पेढ्यासारखे मऊसूत आणि पांढरे शुभ्र एकदम खव्यासारखी टेस्ट लागते या लाडूंची. आणि अजिबात पाक करायचं टेन्शन नाही आहे किंवा मग पाक बिघडला तर लाडू बिघडतात, टणक होतात असंही नाही आहे. बघू शकता एकदम सॉफ्ट आपले हे लाडू इथे तयार होतात. आणि बनवायलाही खूप जास्त सोपी रेसिपी आहे. सगळं प्रमाण जे आहे अर्धा किलोचं 1 किलोचं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी इथे वाटीने तुम्हाला मापं सांगते. किलोचं प्रमाण खाली दिलेलं आहे. जर ज्या कोणाला कमी क्वांटिटीमध्ये करायचं आहे त्यांच्यासाठी वाटीचं प्रमाण आहे. तर 2 वाटी मी इथे अगदी बारीक 0 नंबरचा किंवा चिरोटी रवा घेतलेला आहे. त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आहे. साखर पिठी साखर नाही आहे, अख्खी साखर आहे. आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी घ्यायचं आहे साजूक तूप. तर तूप खूप जास्त वितळलेलं घट्ट नाही आहे, सेमी सॉलिड आहे. 2 वाट्या रवा, 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप. खूप जास्त सोपं प्रमाण आहे. आणि किलोचं अर्धा किलोचं प्रमाण खाली दिलेलं आहे. तर ते तुम्ही एकदा जर किलोच्या प्रमाणात करायचं असेल तर चेक करून घ्या. त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी जी साखर आहे 1 वाटी साखर आणि त्यासोबत थोडेसे वेलचीचे दाणे हे मिक्सरमधून आपल्याला एकत्र बारीक करून घ्यायचं आहे. आधीच केलेली पिठी साखर लाडूमध्ये वापरू नका. ताजी साखर एकदम बारीक करायची मिक्सरमध्ये आणि ती वापरायची. लाडूची टेस्ट अप्रतिम येते. किंवा बाहेरची विकतची मार्केटची ही साखर वापरू नका. घरीच लगेचच बारीक करायची आणि लगेचच वापरायची. त्यानंतर आता ही साखर आपली तयारी आपण बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तूप घातलं आहे. घट्ट तूप आहे म्हणून जास्तीत जास्त 2 चमचे असेल, बघू शकता. तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये थोडासा किंचितसा रवा घालून बघायचा. छान फसफसून आला की समजायचं छान तूप आपलं इथे गरम आहे. हाय फ्लेमवरती तूप गरम करायचं नाही, नाहीतर मग जळालेला किंवा करपट असा वास आपल्या रव्याला लागू शकतो. तूप गरम झालं की लगेचच आपण जो रवा आहे तो ह्या गरम तुपामध्ये घालून घ्यायचा आहे. बरेच जण थंड तुपामध्ये किंवा मग तूप न घालता कोरडाच रवा भाजून घेतात. तसं करू नका. तुपामध्ये रव्याचा प्रत्येक कण आणि कण छान फुलून आला पाहिजे. म्हणूनच आपल्याला गरम तुपामध्ये मस्तपैकी रवा असा 15 ते 16 मिनिटांपर्यंत छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना किंवा बेसनाचे लाडू असू दे, कुठलेही लाडू असू दे, सगळं साहित्य भाजत असताना अजिबात घाई करायची नाही. मंद गॅसवरती जितका छान रवा किंवा बेसन भाजून घेऊ तितकीच लाडूला चव छान येते. आणि हो, इथे जो रवा वापरलेला आहे तो 0 नंबरचा किंवा मग चिरोटी रवा वापरलेला आहे. पाकाचे लाडू असू दे किंवा मग बिना पाकाचे लाडू असू दे, अतिशय बारीक किंवा चिरोटी रवा, बॉम्बे रवा सुद्धा म्हणतात किंवा मग 0 नंबरचा रवा म्हणतात, तोच इथे वापरायचा आहे. उपम्याचा किंवा जाड रवा मिक्सरमधून बारीक फिरवून तो वापरू नका. कारण त्याचे लाडू जर तुम्ही बिना पाकाचे करणार असाल तर मग नंतर कितीही मिक्सरमध्ये फिरू दे ते कचकच लागतात. तर त्यासाठी आपल्याला रवा बारीकच वापरायचा आहे. तर आता बघू शकता इथे 12 ते 14 मिनटं झालेली आहेत. त्यानंतर अजून 1 ते 1.5 चमचा तूप मी इथे घातलं आहे आणि जवळपास 2 चमचे तूप वाटीमध्ये उरलेलं आहे. सुरुवातीलाच खूप जास्त तूप घालायचं नाही, आधी रवा भाजेपर्यंत आणि मग थोडासा भाजत आला की मग अजून 2 चमचे. आता जवळपास 15 ते 16 मिनटं झाली आहेत आणि रव्यामधला तुम्हाला फरक दाखवते. न भाजलेला रवा माझ्या हातामध्ये बघू शकता आणि भाजलेला रवा याचा खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही, पण मस्त हलकासा सोनेरी रंग झालेला आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता आपल्याला या गरम कढईमध्ये अजून 2 ते 3 मिनटं रवा सतत हलवत असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण कढई बऱ्यापैकी गरम आहे, तर अजून रवा खूप जास्त खाली तळाला लागू नये म्हणून मी सतत त्याला मिक्स करते. गॅसची फ्लेम बंद आहे. हवं असल्यास तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा हे रवा जो आहे तो काढून घेऊ शकता, पण अजिबात गरज नाही आहे. याच कढईमध्ये गरम कढईमध्ये सतत ढवळत 2 ते 3 मिनटं ठेवा, कारण आपल्याला याच्यामध्येच साखर आता मिक्स करायची आहे. तर गॅसची फ्लेम बंद आहे, परत एकदा दाखवते. आणि आता कढई हलकीशी गरमच आहे, एकदम थंड झालेली नाही आहे, रवाही बऱ्यापैकी गरम आहे. तर आता आपल्याला गॅस बंद असताना जी पिठी साखर आणि वेलची पूड आपण एकत्र बारीक करून ठेवलेली होती ती याच्यामध्ये घालून घेतली आहे. गॅस सुरू करायचा नाही. आता आपल्याला गॅसचं काम अजिबात नाही आहे. त्यानंतर ही जी पिठी साखर आहे रव्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. ना अजिबात लाडू फिकट होतात ना खूप जास्त गोड होतात, एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तर याच प्रमाणात तुम्ही घेऊन नक्की बनवून बघा. तर आता ही साखर जी आहे रव्यामध्ये छान मिक्स झालेली आहे. आता तुम्हाला हे मिश्रण बऱ्यापैकी कोरडं वाटत असेल, पण जे 2 चमचे तूप आपण वाटीमध्ये बाजूला ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. संपूर्ण अर्धी वाटी जे तूप होतं ते आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे. तुपाचंही प्रमाण योग्य सांगितलेलं आहे, यापेक्षा कमी ना जास्त अजिबात लागणार नाही आहे. परफेक्ट प्रमाणात हे जे लाडू आहेत ते तयार होतात. आता जे तूप आहे ते याच्यामध्ये अजून एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला हे जे सगळं रवा आणि साखरेचं तुपाचं मिक्सचर आहे ते याच कढईमध्ये अशा पद्धतीने थापून ठेवायचं आहे.
आणि आपल्याला जवळपास 20 ते 25 मिनटं किंवा मग जास्तीत जास्त 1 तासभर तुम्ही अशा पद्धतीने याला झाकून ठेवा, म्हणजे जी साखर आहे ती मस्तपैकी रव्यामध्ये मुरते आणि मग आपण याचे लाडू बनवू शकतो. आणि तुम्हाला वाटेल की कढई गरम आहे तर मग साखरेचा पाक होईल का, चिकट होईल का, लाडू टणक होतील का, तर असं अजिबात होत नाही, कारण आता कढई आपली गरम नाही आहे, कोमट आहे. तर अशा पद्धतीने थापून त्याच्यावरती मी झाकण ठेवून याला 20 ते 25 मिनटं असंच सोडते. जास्तीत जास्त 1 तासापर्यंत तुम्ही असंच याला झाकून ठेवू शकता. अर्ध्या तासानंतर बघू शकता छान मस्तपैकी वाफेमध्ये साखरेसोबत रवा आपला थोडासा फुलून आलेला आहे. अजिबात पाक आपण इथे वापरलेला नाही आहे. पण आता जर या मिश्रणाचे लाडू करायचे म्हटले तर अजिबात तुम्हाला वळता येणार नाही. बघू शकता, कारण आपलं जे मिश्रण आहे ते पाकाचं नाही आहे, साखर घालून आपण तयार करून ठेवलं आहे, त्यामुळे याचा लाडू आत्ता तरी वळणं शक्य नाही आहे. तर त्यासाठीच आज आपण इथे एक वेगळी ट्रिक वापरणार आहे की ज्यामुळे तुमचे जे लाडू आहेत ते अगदी तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतील. तर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेतलेली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं रवा आणि साखरेचं मिश्रण घालायचं आहे. आणि यामध्ये अजून याची चव वाढवण्यासाठी सिक्रेट इन्ग्रेडियंट घालते, तो म्हणजे दूध पावडर. तर 2 चमचे आपल्याला मिल्क पावडर इथे वापरायची असेल तर घाला, मस्त चव येते, नसेल तर स्किपही करू शकता. तर 2 मिनिटांपर्यंत छान मस्तपैकी मिक्सरला याला ग्राइंड करून घेतलं आहे. तर आपल्याला ना इथे फक्त रवा एकजीव होईपर्यंत बारीक करायचं आहे, खूप जास्त वेळ याला फिरवायचं नाही. तर मिक्सरला फिरवल्यानंतर बघू शकता अगदी खव्याप्रमाणे याचं एकदम मऊसूत टेक्स्चर याला आलेलं आहे. आणि हलकंसं मिश्रण कोमट आहे, यामध्ये तूपही घातलं आहे, साखरही घातली, त्यामुळे छान हे लाडूचं मिश्रण आळून येतं आणि आपण हव्यात तशा आकारात याचा मस्तपैकी सोप्या पद्धतीने लाडू बनवू शकतो. लाडू वळायला अजिबात त्रास घेत नाही हे मिश्रण. आणि जर तुमच्याकडून थोडंसं तूप वगैरे कमी पडलं किंवा साखर वगैरे कमी पडली तर थोडंसं हे मिश्रण मिक्सरला बारीक केल्यानंतरही कोरडं होऊ शकतं. तर काय करायचं, अजिबात घाबरायची गरज नाही. मिक्सरला फिरवताना फक्त 1 चमचा याच्यामध्ये तूप घालायचं आणि परत याला एकदा ग्राइंड करून घ्यायचं. मस्तपैकी छान सोप्या पद्धतीने या मिश्रणाचे जे लाडू आहेत ते वळता येतात. अजिबात हात दुखत नाही किंवा हात दुखून येणार नाही, त्रासही होत नाही, कारण आपलं मिश्रणच इतकं जास्त सॉफ्ट आहे की पटापट भरावर तुम्ही याचे मस्त गोलमटल असे लाडू वळू शकता. यामध्ये दूध, पाणी, साखरेचा पाक काहीच घालायचं नाही. जर मिश्रण खूप जास्त कोरडं वाटलं, कारण एवढ्या प्रमाणात अजिबात कोरडं तर होणारच नाही, पण जर कोरडं झालं थोडंसं मिश्रण तर तूप घालायचं 1 ते 1.5 चमचा आणि मस्तपैकी अशा पद्धतीने गोलमटोल असे लाडू वळून घ्यायचे. तर लाडू वळल्यानंतर हातामध्ये थोडासा असा घोळवून घ्यायचा, म्हणजे लाडूला छान चकाकी येते, फिनिशिंग येते आणि आपला मस्त एकदम गोलमटोल असा हा गरगरीत बिना पाकाचा रव्याचा लाडू इथे तयार झालेला आहे. हा लाडू खाल्ल्यानंतर कोणीही म्हणणार नाही की हा बिना पाकाचा रवा लाडू आहे. याची चवच इतकी छान लागते ना की खूप जास्त छान मस्त साधी सोपी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आणि यामध्ये विशेष करून आपण मिल्क पावडर घातली आहे, त्यामुळे तर अप्रतिम टेस्ट येते. तर नक्की घाला. मिल्क पावडरचे छोटे छोटे पाउचेस कुठल्याही किराणा दुकानांमध्ये, डीमार्टमध्ये, ग्रोसरी शॉपमध्ये तुम्हाला मिळून जातील. तर अशा पद्धतीने आपले हे रवा लाडू इथे तयार आहे. लाडू वळून झाला की हातामध्ये घोळवून घ्यायचा, छान मस्त गोलमटोल आणि फिनिशिंगही खूप जास्त छान येते. वरून करकरीत किंवा कचकच असा लागणारा रव्याचा लाडू हा अजिबात तयार होत नाही. एकदम सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा आपला हा बिना पाकाचा रवा लाडू तयार होतो. तर तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवाळीला अशा पद्धतीचे एकदम साधे, सोपे आणि परफेक्ट प्रमाणासहित दिलेले जे बिना पाकाचे रवा लाडू आहेत ते नक्की करून बघा. किलोचं, अर्धा किलोचं प्रमाण खाली दिलेलं आहे. तर लाडू एक तुम्हाला तोडून दाखवते. अलगद हाताने तुटतोय आणि ओठांनीही चावता येईल इतका जास्त सॉफ्ट आपला बिना पाकाचा रवा लाडू इथे तयार झालेला आहे. खूप जास्त सॉफ्ट असं टेक्स्चर येतं मिक्सरला फिरवल्यामुळे. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी किंवा मग खास दिवाळीच्या फराळची सिरीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा.